दारव्हा येथील रेल्वे स्टेशन परिसरात पुलासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू झाल्याची एक दुर्दैवी घटना घडली। ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली। दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात गुरुवारी शवविच्छेदन प्रक्रिया आटोपल्यानंतर 4ही बालकांचे मृतदेह घरी नेण्यात आले। मुलांचे मृतदेह पाहून कुटुंबियांनी एकच आक्रोश केला। 4ही मातांनी टाहो फोडल्याने उपस्थितांचे हृदय पिळवून गेले होते, तर वडील शून्यात हरवल्याचे दिसून आले। या घटनेने संपूर्ण दारव्हा शहर शोकसागरात बुडाले आहे। 4ही मुलांवर गुरुवारी 21 ऑगस्ट रोजी जड अंतकरणाने अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी उपस्थितांनी आपले अश्रू आवरता आले नाही। दारव्हा येथील रेल्वे स्टेशन परिसरातील रिहान असलम खान वय 13 वर्ष, गोलू पांडुरंग नारनवरे वय 10 वर्ष, सोहम सतीश खडसन वय 10 वर्ष आणि वैभव आशिष बोधले वय 14 वर्ष ही 4ही मुले बुधवारी शाळेतून घरी आल्यानंतर खेळायला जातो म्हणून बाहेर गेली होती। मात्र मुलांसोबतची ही शेवटची भेट असेल याची पुष्टीही कल्पना कुटुंबांना नव्हती। रेल्वे स्टेशन परिसरात निर्माणाधीन उड्डाणपुलासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यातील पाण्यात मुले बुडाल्याचा निरोपच कुटुंबांना मिळाला। स्थानिक नागरिकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून 4ही मुलांना पाण्यातून बाहेर काढले। तातडीने दारव्हा उपजिल्हा रुग्णालय आणि तेथून यवतमाळ येथे उपचारासाठी नेले, मात्र 4ही मुलांचा मृत्यू झाला। या घटनेची वार्ता शहरभर पसरताच नागरिकांनी रात्री येथील उपजिल्हा रुग्णालयात एकच गर्दी केली होती। अंत्यसंस्कारासाठी 4ही मुलांच्या घराबाहेर नातेवाईक मित्रपरिवाराची गर्दी उसळली होती। उपजिल्हा रुग्णालयातून दुपारच्या सुमारास 4घांचेही मृतदेह घरी आणण्यात आले। यावेळी आई वडिलांसह नातेवाईकांनी हंबरडा फोडला। रेहान, गोलू, सोहम आणि वैभव या 4घांनाही स्थानुष्णयांनी अखेरचा निरोप देण्यात आला। सोहम खडसन इयत्ता 7वी आणि वैभव बोधले इयत्ता 9वीत एडेड शाळेमध्ये शिकत होते। दोघेही नियमित शाळेत जात होते। त्यांच्या मृत्यूने शाळेतील शिक्षक व विद्यार्थी दुःखात बुडाले। गुरुवारी शाळेच्या वतीने दोघांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। त्यानंतर शाळेला सुट्टी देण्यात आली। नियतीने घाला घातल्याने 4ही कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे। मुलांच्या खेळण्या बागड्याने या 4ही कुटुंबांच्या घरात कायम आनंद होता, परंतु या दुर्दैवी घटनेने समशान शांतता पसरली आहे। 4 कुटुंबांच्या घरातील दिवे विझल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली। पुलासाठी खोल खड्डा खोदला असून वाहतूक बाजूच्या रस्त्याने वळविली आहे। खड्ड्याला जाळी बांधणे, सुरक्षा कर्मचारी नेमणे आदी उपाययोजना बांधकाम स्थळी केलेल्या नाहीत, त्यामुळे या घटनेनंतर सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे। गुरुवारी सकाळी 4ही मृतदेहांचे शवविच्छेदन झाल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। रेल्वेच्या कंत्राटदाराने पूल बांधकाम करताना सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना न केल्याने 4ही निष्पाप मुलांचा बळी गेल्याचा आरोप करण्यात आला। नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला। तब्बल 2 तासानंतर नातेवाईकांची समजूत काढण्यात रेल्वे विभागाच्या अधिकारी व पोलिसांना यश आले।